राजू वांगणकर सर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकलात, अर्थातच मॅन फ्रॉम देवली मालवण प्रदीपजी देऊलकर या गावचे सुपुत्र अमोलजी जमदाडे आणि त्यानंतर उसरगाववरून विवेक परबचा प्रेमाचा पुनश्च एकदा नमस्कार. विकास स्ट्राइकिंग एंडवर गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर निशांत. अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक, ज्या षटकात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आसुसलेले हे दोनही फलंदाज अर्थातच गोलंदाज देखील गोलंदाजीतली आक्रमकता ती दाहकता सिद्ध करण्यासाठी सुसज्ज. रिबस्वी पहिल्या चेंडूवर अल्टीपल्टीचा फटका, सपशेल अयशस्वी. थोडंसं अपील, मात्र आत्मविश्वास कमी. दर्जेदार गोलंदाजी आणि या गोलंदाजीला आमच्या खेळपट्टीने दिलेली भरसक साथ, खांद्याचा वापर आणि उंचीचा पूर्ण वापर करत चेंडू मात्र अतिरिक्त बाउन्स घेत उसळी घेत यष्टीरक्षकाच्या गोदीत पहिला निर्धाव स्वरूपात नोंद. गुणलेखक अजय सुतार यांच्या खाती. अतुल सुतार, माफ करा, करेक्शन. दुसरा चेंडू आखो टप्प्याचा वेगवान तेजतर्रार चेंडू. याही चेंडूला कट करायचा प्रयत्न होता, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा मानस, मात्र हा मानस अयशस्वी. लागोपाठ दोन निर्धाव चेंडू आणि या दोन निर्धाव चेंडूंनी विकासवर दडपण आणणारी गोलंदाजी. गोलंदाज निशांत. आकोटप्याचा चेंडू, यावेळी देखील सन्मान दाखवला जातोय. नोचा इशारा पंचांचा येतोय. या चेंडूवर कदाचित पाय झालाय का स्किट. काय घडलंय मैदानामध्ये? क्षेत्ररक्षण व्यूहरचनामधील ही गलतानपणा. नो चेंडू आणि त्यानंतर नोवर घेतलेली अतिरिक्त एक धाव, एकूण 2 अतिरिक्त धावांनी सांघिक धावफलकाचा श्री गणेशा आणि त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला हवा हवासा इशारा, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या जखमेवर मीठ चोळणारा इशारा. फ्री हिटचा मैदानामध्ये मनाजोगती फटकेबाजी करायची, पॉवर प्लेच्या षटकात खऱ्या अर्थाने शक्ती प्रदर्शन करायचं आणि या फटक्यावर मोठेखणी फटक्याच्या जोरावर आपला सांघिक धावफलक वधारित करायचा. हा फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज निशांत पाताडे, तर स्ट्राइकिंग एंडवर सोन्या पाताडे. आडव्या बॅटने उठवायचा प्रयत्न, यावेळी देखील आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प करणारी गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजीने फ्रीहिटच्या चेंडूवर संपूर्णतः निशब्दित केलं जाते. ते सोन्या पाताडेला महत्वपूर्ण तिसरा चेंडू हा निर्धाव राखला जात. नाममात्र 2 धाबा बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ. शफल क्रॉस करत खेळायचा प्रयत्न, याही चेंडूवर चारवखानेची जे गोलंदाजाने हेरलं होतं आणि एक पाऊल फलंदाजाच्या वरच ठरताना पाहायला मिळतोय. तो गोलंदाज निशांत पाताडे एक दर्जेदार चेंडू हाताळताना. सुरुवातीचे 2 चेंडू हे अतिशय लाईन अँड लेंथवर काम करणारे, त्यानंतर अतिरिक्त लालायित झालेला चेंडू, थोडीशी आक्रमकता दाखवणारा पायाचा नो चेंडू त्यावेळी पाहायला मिळालाय. आणि अर्थातच या नो चेंडूवर एकेरी धाव घेत विकास नॉन स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने. सोन्या पाताडे फ्री हिटच्या चेंडूवर देखील निर्धाव खेळून काढत त्यापाठोपाठचा आणखी एक चेंडू मेडन. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी देखील आउटसाइड ऑफ स्टंप, अतिरिक्त उसळी, खांद्याचा भरसक वापर, सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. शक्ती प्रदर्शनाच्या षटकात खऱ्या अर्थाने पॉवर प्ले सिद्ध करताना पाचवा चेंडू निर्धाव, सांघिक धावफलक, 2 धावा धावफलकावर. शफल क्रॉस करत खेळायचा प्रयत्न, दिल स्कूपचा फटका, यावेळी देखील फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अर्थात शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकरवी सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण, नेत्रदीपक झेल आणि पहिल्या गड्याचं पतन. परतावं लागेल सोन्याला. ऐकत गुणगुणत पहिल्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावफलक 2 वर पहिला
राम गाववाल्यानो नागसावंतवाडी मालवणी आकाशवाणी केंद्रार सगळ्यांचं हात जोडून स्वागत. देव बरा करो. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीत फक्त 2 रन टिचून गोलंदाजी निशांत पाताडेची. एक नो चेंडू सोडलो तर दर्जेदार गोलंदाजी आणि या सगळ्या दर्जेदार चेंडूंवर संपूर्णतः निष्प्रभ फलंदाजी. दुसऱ्या ओव्हरीसाठी गोलंदाजी मार्कवर ओमकार. स्ट्रायकिंग एंडवर विकास. फुलटॉस चेंडू बाहेरची कडा. थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच रवलेलो दिसलो. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर नंबर 3 बॅटर गुरु परब. पहिला कलाम अर्थातच सोन्या स्वस्तात तंबूच्या आसऱ्यात 4 चेंडूंचा सामना करत 0 रन्सांची बॅग अर्थातच सोन्याची पाटी रवली कोरी. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 3 अशी कामगिरी. इनमिन 3 किंवा चल पुढे आणि 3 वडे ह्या मालवणी वाक्प्रचारांची आठवण. गुरुपरब नंबर 3 बॅटर. ज्या नंबर 3 बॅटर मध्ये संयम समय सूचकता आणि आक्रमकता लागता तो गुरुपरब मैदानात मात्र संघाचा प्रतिनिधित्व. जय हनुमान उत्तर गावठण. इनसाइड आउट. फटको फसलो की काय. पॉइंट क्षेत्ररक्षक आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मध्ये विसावलेलो चेंडू. निर्जन वस्तीत विसावलेल्या चेंडूवर 1 बाउन्स गॅदर. सुरेख फेक यष्टीरक्षकापर्यंत. जणू काही हे क्षेत्ररक्षक पृथ्वीवर नाही चंद्रावर क्षेत्ररक्षण करताना दिसलो. अगदी अचूक फेक. सुंदर क्षेत्ररक्षण. या जोरावर फक्त 1 रन घेण्याची संधी. या संधीचा सोन्यात रूपांतर करत दोन्ही बॅटरांनी स्ट्राईक बदललेले दिसले. धावफलक 4. 8 चेंडूंचा खेळ समाप्त एका गाड्याच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकात दर्जेदार शक्ती प्रदर्शन गोलंदाज निशांत पाताडेचा आणि या पहिल्या ओव्हरीतल्या शक्ती प्रदर्शनात संपूर्णतः निष्प्रभ केले, निशब्दित केले, बांधून ठेवले आणि म्हटला तर मालवणीत जाग्यावर खोटो केलेली फलंदाजी. इनसाइड आउट. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कपडावरना डीप पॉइंटवर बॅकअप अर्थातच सुंदर फेक. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. एकेरीचा लिहिलेल्या दुहेरीत रूपांतर करत ह्या 2 रन्सांनी सांघिक धावफलक अर्धा डझनार एका गाड्याच्या मोबदल्यात. सातत्याने सांघिक धावफलक हालतो चालतो बोलतो ठेवण्याची जबाबदारी ह्या दोन्ही बॅटरांवर. मात्र विकासकडे खऱ्या अर्थानं अनुभव आणि विकास ह्या अनुभवाचा फायदा उठवतानाच्या तयारीत. मात्र गोलंदाजी मार्कवर ओमकारचा कौतुक करूचा लागतला. लेफ्ट हँड राऊंड विकेटचो मारो आणि या राऊंड विकेटवर आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प. हलकीशी गती परिवर्तित गोलंदाजी आणि या गोलंदाजीवर चारोखाने चित करण्याची तयारी. फुलटॉस चेंडू. यावेळी ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं सुंदर क्षेत्ररक्षण. आणखी एकेरी रन्स घेण्याची संधी. विकास हळूहळू ह्या विकासच्या बॅटला धार येताना दिसतली मैदानात आणि जसो विकास रंगात येतलो तसो जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघाच्या धावफलकाचा देखील विकास होताना दिसतलो. धावफलक 7 एका गाड्याच्या मोबदल्यात. ह्या धावांची 7 जय हनुमान क्रिकेट संघात गरजेची. कट करण्याचा प्रयत्न अपरकटच्या स्वरूपात. पॉइंटच्या कपडावरना मारलेलो चेंडू पुढे. क्षेत्ररक्षक मागे. ऐन मोक्याच्या क्षणात चेंडू सीमा रेखा पलीकडे. चॅम्पियन चौकार. एक्क्याच्या डबल गेमार. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटको यावेळी जय हनुमान उत्तर गावठणच्या गोटात सांघिक धावफलकावर. आणि या चौकाराच्या फटक्यान दुसऱ्या बाजूक आवळेश्वर तांबळवाडी क्रिकेट संघाच्या गोटात भयान शांतता. इनसाइड आउट. परत एकदा. काल पाडवो झालो. बऱ्याच घरांमध्ये श्रीखंड होता. डब्यात चमचो घालून जसा श्रीखंड काढला जाता तसं या लेग स्टिकवरचो चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळलो गेलो. एकेरी रन्स आणि एकेरी रन्सान धावफलक 2 डझनार.
पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. जय हनुमान उत्तर गावठाण एका आघाड्याच्या मोबदल्यात 12 अशी कामगिरी. उरलेत 12 चेंडू आणि या 12 चेंडूंपरी जाऊयात डीजे बंटीकडे. फलंदाजी करताना सुरेख 26 धावांची कामगिरी. आदित्य विनंती इनिंग ब्रेक्समध्ये सामनावीर चषक स्वीकारण्यासाठी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येण्याची कृपा कूच करू हरकत नाही. संजयजी देसाई साहेबांचा प्रमुख संकल्पना, प्रमुख मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत फ्लड लाईट्स कासारडे गावच्या स्पर्धेसाठी देखील इनसाइड आउट ट्रेडमार्क क्रिकेटचं सौंदर्य. क्षेत्ररक्षक थोडंसं दूर, चेंडू फोर, चॅम्पियन चौकार. दिलीपभाई तळेकर यांच्या शुभ हस्ते या आधीच्या सामन्याचे सामनावीर म्हणून आदित्य पाताडे यांना गौरविण्यात येत आहे. 26 धावांची मॅच विनिंग खेळी. आदित्य खूप खूप सुंदर कामगिरी, खूप शुभेच्छा. सातत्यपूर्ण कामगिरी आदित्य पाताडे यांच्या माध्यमातून कालच्या सामन्यामध्ये देखील तडाखेबंद फलंदाजी यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हरीत बंड्या तोरसकर पहिल्या चेंडूवर चौकार आणि चौकारान आतशी पारी. गुरु परब ऑन फायर. आतापर्यंत गुरुच्या बॅटमधना 2 चौकार. ती संयम, समय सूचकता. यावेळी मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, खूप सफल होत खेळाचा प्रयत्न. ऐन मुख्य क्षणात बदललेलं स्टान्स आणि त्यानंतर चेक केलेलं फटको. एकेरी रन. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा कौतुक. लांबची मजल, ही मैलाची मजल दूर करत चेंडूवर फक्त मिळालेलो एकेरी रन. स्ट्रायकिंग एंडच्या एडिशन विकास. एकेरी रनचा धावफलक 17. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. गोलंदाज बंड्या तोरसकर तिसऱ्या ओव्हरीत तिसरा चेंडू घेऊन धावफलक आतापर्यंत 17. एका गाड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकात झालेली हराखेरी, दुसऱ्या षटकापासून थोडंसं पलटवार आणि तिसऱ्या षटकात आक्रमकता. रिव्हर्स स्वीप, कनेक्शन कनेक्शन कनेक्शन. यावेळी फक्त शॉक लागायचा होतो. मौत को छुके टक से वापस आना यावेळी विकासने जरूर अनुभवला असताना, मात्र सुटलो झेल. देव देता आणि दळीदार पाठ घेता या मालवणी म्हणीची आठवण. या झेलावर 2 रन. कदाचित विकासला ह्या जीवदान म्हणजे चुडीन वाघ घरात बोलवणं, ही चूड बघून वाघ भियानाची अपेक्षा असता, मात्र ही चूड बघून जर वाघ घरात इलो तर विल्हेवाट लावता. धावफलक 19 रन्स. एका विकेटच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना यावेळी सुंदर फ्लिक केलं गेलो मनगटाच्या साथीन. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडनं वाजवी क्षेत्ररक्षण. फक्त 1 रन घेण्याची संधी. विकासला मिळालेलं जीवदान, त्यावर मिळालेले 2 रन, त्यानंतर 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. मात्र स्ट्रायकिंग एंडवर गुरु परबकडनं अपेक्षा असलेले आतापर्यंत 2 चौकार ज्याच्या बॅटमधून. जरा पाणी घ्या फास्ट. आपण पाहतोय नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासारडे नाग सावंतवाडी आयोजित नाग सावंतवाडी कासारडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आमच्या देसाई साहेबांनी घेतलेले सुंदर. ओके,
थोड्याशा तांत्रिक अडचणीनंतर सामना परत एकदा सुरू मैदानात इनसाइड आउट ट्रेडमार्क गुरु परब शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या कपळावर ना दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत चौकार. क्षेत्ररक्षण करणारा संघ गुरुची बॅटिंग बघून म्हणत असतो हे प्रभू हरे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. धावफलक 24 रनसार. गुरुपरब आतापर्यंत 3 चौकारांनीशी सुंदर कामगिरी. वैयक्तिक 15 रनसार खेळताना तर त्याची सुरेख साथ सलामीवीर विकास स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. गोलंदाज मात्र बंड्या तोरसकर एक वेगळी रणनीती आखण्याच्या तयारीत. आपल्या मनाजोगता क्षेत्ररक्षण थोडीशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचवताना परत एक कट करण्याचा प्रयत्न. यावेळी 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत लागलेली रेस ऐन मुख्यच्या क्षणात पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक. तोपर्यंत 2 रन घेताना ही सुरेख ताळमेळ सुरेख भागीदारी. गुरुपरब शेवटच्या चेंडूवर 3 षटकांचा खेळ समाप्त करत इलेल्या 2 रन्सान जय हनुमान उत्तर गावठण 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 26 रन्सांपर्यंतची मजल. जी मजल पहिल्या ओव्हरीत फक्त 2 रन्सांवर थांबलेली ती उरलेल्या नंतरच्या 12 चेंडूत दुसऱ्या ओव्हरीत इलेले 10 आणि तिसऱ्या ओव्हरीत इलेले 14 अशी क्रमान चढत्या क्रमान वाढताना दिसतली. जाऊयात डीजे कडे आणि उरलेल्या 6 चेंडूंकडे. मात्र सोन्या स्वस्तात तंबूच्या आश्रयात भोपळो न फोडता आणि त्यानंतर सगळी कमान विकासच्या साथीने गुरुपरबने सांभाळली सवरली आणि अगदी त्याच्यावर कळस लावताना पहिल्या 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. 26 रन्स धावफलकावर जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघ चढत्या क्रमांक धावांचो रतीब रचताना उरले 6 चेंडू म्हणजे म्हटला तर हे स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू मालवणी संघाचा झाला तर कुदवा कुदवीचे 6 चेंडू. ह्या 6 चेंडूत फटकेबाजी मोठी करण्याची मानसिकता असतली आणि किंबहुना गरज असतली. गरज ही शोधाची जननी असा देखील म्हटलं जाता. मात्र हीच गरज आणि या गरजवंताक अक्कल देखील नसता असा म्हटला जाता. मात्र खऱ्या अर्थानं पर्यायान मैदानात नेमक्या काय होतला अजून एक प्रतीक्षा असतली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम समालोचकांका की आमचे समालोचक अमोल जमदाडे मैदानात येतले की नाही 2 हात करतले की नाही. सगळ्या समालोचकांची नजर ह्या सामन्यावर आणि अमोल जमदाडेंच्या मैदानातल्या प्रवेशावर लागतली. बाहेर जाणारो चेंडू पंचांनी हात काढलेलो बाहेर अर्थातच नोचो इशारो. तोपर्यंत 1 रन चोरट्या स्वरूपात अतिरिक्त 2 रन आणि त्यानंतर पंचांचो इशारो फ्री हिट. गोलंदाजाच्या हातातनं झालेलो चेंडू स्किट आणि मैदानात ही फ्री हिट. अतिरिक्त 2 रन्सान धावफलक 28. नो चेंडूवर इलेली फ्री हिट म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे म्हणजे फलंदाज बाद असलो तरी नाबाद आणि नाबाद तर नाबादच. ह्या चेंडूवर फलंदाज फक्त 3 प्रकारे बाद होऊ शकता.
तीन ओव्हरींचा खेळ समाप्त. धावफलक 28. जय हनुमान उत्तर गावठण प्रथम फलंदाजीचा निमंत्रण. आवळेश्वर तांबळवाडी क्रिकेट संघान घेतलेलो निर्णय क्षेत्ररक्षणाचो आतापर्यंत तरी सार्थकी. उरलेत 6 चेंडू आणि या 6 चेंडूत गरज मोठ्या फटक्यांची. मराठी समालोचनाबरोबरच मालवणी समालोचन देखील कालच्या दिवसापासून. ही आमची मालवणी भाषा क्रिकेटच्या समालोचनात देखील वापरली जाऊ शकता हे दाखवून दिला आमचे मालवणीचे बेताज बादशाह बादलजी चौधरी सरांनी. अर्थात मालवणी भाषा ही खूप परंपरागत, खूप आधी मालवणी म्हणी वापरले गेले आमच्या आजी पंजी खापर पंजनपासून आणि त्यांच्या सुनांच्यासाठी वापरले गेलेले हे म्हणी, त्यांच्या लेखींसाठी वापरले गेलेले हे म्हणी. मात्र क्रिकेटच्या समालोचनात आणि मैदानातल्या परिस्थितीवर देखील हे मालवणी म्हणी थोडेसे बदल करून, थोडंसं चेंज करून वापरण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी, फ्री हिटचो चेंडू, अपील जोरदार. डॉट चेंडू. वर स्थिरावलेलं धावफलक. फ्री हिटच्या चेंडूवर सुंदर गोलंदाजी, आखूट टप्प्याची वेगवान गोलंदाजी. यावेळी आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. मिड विकेट, मिडान क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. थोडीशी मिसफील्ड, थोडीशी फंबलिंग, नजरहटी, दुर्घटना घटी आणि तोपर्यंत एकेरीचा लिलायात दुहेरीत रूपांतर. हे 2 रन्स धावफलकावर 30. सन्मानजनक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी हे खूप रन्स गरजेचे. विघ्नेश नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर. विघ्नेश परत एकदा तयार. आकुटप्याचा चेंडू, परत एक कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडनं परत एक फंबलिंग. यावेळी स्ट्रायकिंग एंड वर घडामोड होण्याची दाट शक्यता. अपील जोरदार आणि टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांची मदत. स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय रनआउट हा की नाही हे चेक करण्यासाठी पोहोचवलो आमच्या तिसऱ्या अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग. हृदयाची धड 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 वाढवणारो इशारो ह्या चेंडूवर बरीच गणितात ठरतली. इट्स OUT आउट. तिसऱ्या पंचांचो इशारो. रनआउट म्हणजे गावभोवडान इलो आणि रनआउटच्या स्वरूपात स्ट्रायकिंग एंड वर रनआउट म्हणजे हुमऱ्या कापटान रावणेच्या दिशेन डगआउटचो शिकार. दुसरा कलाम. विकास पाताडे दुसऱ्या खुर्चेचो मानकरी. धावफलक 30 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज देवेशला थोडीशी दुखापत आणि दुखापतीतून सावरताना गोलंदाजीत केलेला बदल. पहिला चेंडू मेडन, दुसऱ्या चेंडूवर आलेले 2 रन, तिसऱ्या चेंडूवर रनआउटचो विकेट. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने प्रवीण मुणगेकर. उरले 3 चेंडू आणि या 3 चेंडूत हाणामारी करूची लागतली, कुदवा कुदवी करूची लागतली, मारझोड करूची लागतली. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर दर्जेदार गोलंदाजी. खाली रवलेलो चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, गोताखोर गेंद आणि मालवणीत जे का डुबकी मारलेलो किंवा दडी मारलेलो चेंडू, तो मेडन चेंडू, पडसार चेंडू, पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू. आतापर्यंत ह्या 4 चेंडूंचा विचार केलो तर दिलेले फक्त 2 रन्स. रनआउटचो 1 विकेट. उरले 2 चेंडू. ह्या 2 चेंडूंवर 2 मोठे नाकार मुटके आणि 2 पाठबरोबर काढण्याच्या तयारीत बॅटर. मात्र गोलंदाजाचा कौतुक होऊचा लागतला. बॅटर फ्रेंडली ह्या सगळ्या क्रिकेटमध्ये गोलंदाजान साकारलेली ही गोलंदाजी आणि या दर्जेदार गोलंदाजीसाठी निश्चित कौतुक करणं गरजेचा. ओव्हर पिच चेंडू, कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर, वाईच हटके पण गुलीगत फटके. मॅक्सिमम
एका घेतलो लपेट्यात एक धपाटो पाठबरोबर षटकार आणि षटकारान धावफलक 36 रनचा हिस्टॉरिकल फिगर. मैदानात चेंडू असो तळापलो पिवळो गोळो चमकता उजेडात लका 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 षटकार. एक मारा सॉलिड मारा इतना सन्नाटा क्यों है भाई. 36 रन्स धावफलकार. हिस्टॉरिकल फिगर. वेगवेगळ्या काळात हे 36 रन्स बनवण्यासाठी लागलेलो वेळ आणि वेगवेगळे फलंदाज. सुनील गावस्कर सर 60 ओव्हरींच्या एक इनिंग मध्ये नाबाद 36. यावेळी परत एकदा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात. एकेरीचा रूपांतर दुहेरीत करण्याची संधी. स्ट्रायकिंग एंडवर फेक यष्टीरक्षकाची कमाल क्षेत्ररक्षकाची धमाल. रन आउटचो विकेट म्हणजे 1 रन संघाच्या खाती 1 विकेट क्षेत्ररक्षकांच्या खाती. पहिल्या इनिंगचो खेळ 4 ओव्हरींचो खेळ समाप्त. 24 चेंडू जय हनुमान उत्तर गावठणने बनवले 37 रन्स आणि 38 रन्सांचो पाठलाग. फिल्डिंग जय हनुमान उत्तर गावठण क्रिकेट संघान जमवले. 24 चेंडूंच्या अंती 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 रन्स 38 रन्सांचो पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर लक्ष्मणजी आडिवरेकर. तोपर्यंत विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. काही क्षणांची विश्रांती. धन्यवाद विवेक परब. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ कासारडे नाग सावंतवाडी आयोजित नाग सावंतवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चाललेला आजच्या या अंतिम दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. आवळेश्वर तांबळवाडी बनाम जय हनुमान उत्तर गावठण अशी गंतिका जुळली जाते. प्रथमतः फलंदाजी करताना जय हनुमान उत्तर गावठण संघ निर्धारित 24 चेंडूंमध्ये 37 धावा स्कोरिंग टोटलवर ठेवल्या जात आहेत आणि 38 धावांचं लक्ष आवळेश्वर संघासमोर दिलं आणि या 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या उद्दिष्टाचं पाठलाग कशा प्रकारे केला जातोय थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होईल. मात्र आपण कुठेही जाऊ नका, कुठेही हलू नका. नाग सावंतवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे आपण सर्वजण साक्षीदार व्हा. त्याआधी या नाग सावंतवाडी स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली त्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे. सन्माननीय श्री अतुल सावंत 1,15,000 रुपये, शुभम देसाई 50,000 रुपये, अजित सावंत 35,000 रुपये, गणेश वंजारे 25,000 रुपये, नंदकिशोर सावंत 15,000 रुपये, निलेश घाडीगावकर 20,000 रुपये, भाई पाताडे 20,000 रुपये, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरंग पाताडे 20,000 रुपये, संजय आगरे साहेब 20,000 रुपये, प्रवीण खांडेकर 20,000 रुपये, गणेशजी पाताडे कासाडे गावचे उपसरपंच यांच्याकडून 10,000 रुपये, विद्याधर नकाशे कासाडे गावचे प्रथम नागरिक सौ निशा नकाशे मॅडम यांच्याकडून 10,000 रुपये, जयेश बेंडकुळे 5,000 रुपये, संतोषजी कानडे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, कैलासवासी सुनंदा सावंत यांच्याकडून 5,000 रुपये, अनिकेत देसाई 5,000 रुपये, तुलसा शिवायन 5,000 रुपये, संजय पाताडे गुरुजी 5,111 रुपये, सुनील दत्त सावंत 5,000 रुपये, महेंद्र आडिवरेकर 5,000 रुपये, गजानन कोलते ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून 6,000 रुपये, देवेंद्र गंधाडे 2,500 रुपये, विलास गायकवाड 3,500 रुपये, अशोक मार्बल 2,100 रुपये, विजय वंजारे 2,000 रुपये, धर्माजी वंजारे 1,000 रुपये, उदय सावंत 1,000 रुपये, अरुण सावंत 1,000 रुपये, शशिकांत सावंत 1,000 रुपये, तनय सावंत 1,000 रुपये, विनोद आडिवरेकर 1,000 रुपये, संजय नारकर
2000 रुपये, रोशन सावंत 1000 रुपये, रमेश सावंत 1000 रुपये, शर्विल सावंत 1000 रुपये, गौरांग वंजारे 1000 रुपये, योहान वंजारे 1000 रुपये, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे 1000 रुपये, देवू जोशी 2000 रुपये, प्रकाश तिल्लोटकर, बाबू तिल्लोटकर यांच्याकडून 1000 रुपये, पप्या शेट्टी 501 रुपये, रवींद्र पाताडे माजी सैनिक दादा पाताडे यांच्याकडून 1000 रुपये, अभिजित धुमाळ ग्रामपंचायत सदस्य 1111 रुपये, रवींद्र भिकाजी पाताडे 2000 रुपये, मिलिंद पाताडे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे 10,000 रुपये, चंद्रकांतजी पाताडे यांच्याकडून 1000 रुपये, पाळेकरवाडी यांच्याकडून 151 रुपये. या सर्व देणगीदारांचं आमच्या नागसावंतवाडी क्रीडा मंडळ यांच्या वतीनं या नागसावंतवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली व ज्यांनी वस्तू स्वरूपात मदत केली त्या सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही लाख लाख आभार व्यक्त करून जाऊया. दुसऱ्या डावाच्या खेळाला प्रारंभ होतोय. मैदानात गंतिका जुळली जाते. आवळेश्वर तांबळवाडी बनाम जय हनुमान उत्तर गावठाण धावांचा पाठलाग केला जातोय. 38 धावांचा आवळेश्वर तांबळवाडी संघाकडून सलामीची बिनी. ग्रामपंचायत सदस्य जयवंती जमदाडे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य जयवंती जमदाडे मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी. धन्यवाद मॅडम. जाऊया मैदानात वळूया सामन्यासाठी. पंच रामू शिर्के सामना चालू झाल्याची खून करतायत. प्रारंभीची बिनी मैदानात पाहायला भेटते. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने उडालेला. झेल आली. या झेल खाली क्षेत्ररक्षक पाहायला भेटला. काय कठीण झेल होता आणि तो कठीण झेल मात्र साक्षात क्षेत्ररक्षकाकडून टिपला जातोय. पहिल्या विकेटची नाळ, पहिला विकेटचा हादरा आवळेश्वर तांबळवाडी संघाला लागतोय. तो पहिला विकेट डगआउटच्या पहिल्या खुर्चीच्या आसऱ्याला फलंदाज बाद होतोय पहिल्या गड्याच्या रूपात. बंड्या तोरस्कार बॅक टू द पॅव्हिलियन. या झेलसाठी सन्माननीय अमोलजी जमदाडे सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक क्षेत्ररक्षक यश पाताडे याला लागू होत आहे. काय झेल घेतला. कौतुक अभिनंदन आहे त्याच्या क्षेत्ररक्षकाचं. सुरेख झेल. पहिल्या विकेटची पतन. डगआउटचा पहिला शिकार पाहायला भेटला. बंड्या तोरस्कार खातही न गोलता डगआउटचा पहिला शिकार. रमाकांत गाडी 1000 मैदानात आलाय तो. आता मात्र पहिल्या विकेटची पतन झाल्यानंतर ओमकार पाटील हा एक चांगला फलंदाज आवळेश्वर तांबळवाडी संघाकडून. मात्र गोलंदाजी मार्कवर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन मिस्टर केदार पाताडे मैदानात पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र स्क्रीनवर आलेला फलंदाज पाहायला भेटतोय ओमकार पाटील, ज्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल आणि जो नॉन स्ट्राईकला खेळाडू आहे त्या बाळकृष्ण कदम याला साथ देणं गरजेचं असेल. आता मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसतोय. अपील केली गेली मात्र पंचांना माहिती होतं की हा चेंडू भरपूर बाहेर जातोय. ऑफ स्टिकच्या सुद्धा बाहेर जातोय. त्यामुळे विकेटचं कुठलाही संभव नाही आहे. लेग बिफोरचं कुठलाही संभव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. अर्ध्या तासामध्ये जेवण चालू होणार आहे. कृपया कुणीही घरी जाऊ नये, कारण की आपल्याला भरपेट असं जेवण आमच्या नागसावंतवाडी क्रीडा मंडळ नागसावंतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला भरपेट असं जेवण अर्ध्या तासात सुरुवात होत आहे. त्यामुळे कुणीही घरी जाऊ नका, कुठेही हलू नका. ही चॅम्पियन ट्रॉफी नागसावंतवाडी चॅम्पियन ट्रॉफी आपण दिलखुलास पाहत राहा. जाऊया मैदानात पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. गोलंदाजाचा जर खेळ चांगला होता, गोलंदाजाचा टप्पा चांगला होता, धावक खातं खोलणं थोडंसं कठीण होत आहे ते सुरुवातीच्या या फलंदाजाला. स्पर्धेदरम्यान आमचे मार्गदर्शक संजय पाताडे गुरुजी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आता मात्र त्याच प्रकारचा चेंडू, त्या धर्तीवरचा चेंडू पडतोय. ऑफ स्टिक वरून सरळ जातोय. ओके निर्धाव षटक जर गणलं गेलं तर सन्माननीय अमोल जमदाडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइजिंग इनाम. आता मात्र सुरेख फटका
खातं तर खोललं जात आहे, सन्मान दिला जातो आहे, एकेरी धाव तर घेतली जाते आहे फलंदाज ओमकार याच्याकडून आणि बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज बाळकृष्ण, ज्याच्या खात्यात, ज्याच्या गोत्यात, ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या मनगटामध्ये मोठे मोठे फटके सजवले जातात, मात्र त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं गेलं. जय हनुमान उत्तर गावठणच्या या गोलंदाजाकडून काय गोलंदाजी सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलं जात आहे. हम भी किसी से कम नहीं, आग इसमें कितना है दम, जो जिता वही सिकंदर, मुकद्दर का सिकंदर बनावं लागेल आणि त्याच ईर्षेने मैदानात पाहायला भेटतोय बाळकृष्ण कदम. पाहूया तर बाळकृष्ण याच्यासाठी सुवर्ण संधी मैदानात पाहायला भेटते. आता मात्र दांडी 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 गोल होते, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. जे दडपण होतं ते दडपण मात्र साप आपल्याला समोर पाहता येत आहे. बाळकृष्ण याला जावं लागतंय दुसऱ्या गड्याच्या रूपात. बाळकृष्णची पाऊलं सुद्धा डगआउटला वळताना दिसत आहेत, मात्र बाळकृष्ण जाता जाता निश्चितच संघावर थोडस संकट ओढवून आणतोय. जावं लागेल डगआउटच्या दिशेने दुसऱ्या गड्याच्या रूपात, मात्र जाता जाता ऐकून जा सुमधुर संगीत डीजेच्या स्वरूपात. तर या षटकासाठी, या षटकात जी गोलंदाजी केली आहे, अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे, त्या गोलंदाजीसाठी सन्माननीय राजकुमारजी पाताडे व सन्माननीय माझे मार्गदर्शक अमोलजी दमदाडे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइजिंग इनाम गोलंदाज केदार पाताडे याच्यासाठी लागू होत आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी. तसेच फलंदाजांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चेंडूवर जर षटकार खेचला तर तब्बल 1000 रुपये आणि सलगच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपये व षटकारांची हॅट्रिक केली तर तब्बल 2000 रुपयाचं प्राइजिंग इनाम सन्माननीय महेंद्र पाताडे यांच्याकडून फलंदाजांसाठी लागू करण्यात आलं आहे. याची नोंद घ्या. फलंदाजांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. बक्षिसांची खैरात होते आहे, बक्षिसांचा पाऊस पडला जातोय, मात्र तो पाऊस धावांच्या रूपात जर आला तर अवेश्वरसाठी एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. मात्र गोलंदाजी काय होते आहे. जय हनुमान उत्तर गावठण संघाकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला भेटते 2 गड्यांच्या मोबदल्यात नामा मात्र 1 धाव. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर सुशांत पाताडे. आता मात्र सोराकी चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. 1 धाव तर मिळते आहे, सन्मान दिला जातोय फलंदाज ओमकार पाटील याच्याकडून. एकेरी धाव तर मिळते आहे. तर पिंट्या याच्या गोलंदाजीसाठी जे पहिलं षटक टाकलं तो गोलंदाज पिंट्या याच्यासाठी सन्माननीय वैभव घाडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं प्राइजिंग इनाम त्याला लागू होत आहे. चांगली गोलंदाजी, जर चांगली गोलंदाजी केली तर आपल्या घरच्या प्रेक्षकाकडून कशा प्रकारची बक्षिसांची खैरात होत आहे याचं ज्वलंत उदाहरण मैदानात पाहायला भेटतोय. मात्र मया पाताडे यांच्या खिशाला सुद्धा थोडासा जोर लावावा लागेल आणि ते काम असेल ते फलंदाजांच्या हातामध्ये. पाहूया ते काम केलं जातंय का. स्ट्राईकवर फलंदाज पाहायला भेटतोय कालच्या दिवसाचा हिरो मिस्टर सागर आयरे. सागर आहिर मैदानात येतोय स्क्रीनवर, ज्याने कालच्या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका त्याच्या बॅट मधून पाहायला भेटली. तोच फलंदाज स्क्रीनवर. आता मात्र सुरेख फटका डीप कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, फरार, चौकार. 4 धावांसाठी चौकार. दोन क्षेत्ररक्षक पाहत होते, मात्र चेंडू पडल्यानंतर 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने समीकरण बदलताय. धावसंख्या आता मात्र कुठेतरी रखडलेली होती, ती धावसंख्या आता मात्र
जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. आता मात्र कुठेतरी सूर गवसतोय, फलंदाज मात्र हात खोलताना दिसतोय. आकुटप्याचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर थोडस स्विंग झाला, स्विंग अँड मिस. आता मात्र या चेंडूवर उत्तर नव्हता. काय टप्पा टाकला जातोय. मात्र संधी होती पॉइंटच्या डोक्यावरून एक सुरेख फटका लगावण्याची, मात्र बॅट व चेंडूचा कुठलाही संपर्क स्पर्श होताना दिसत नाही आहे. करो या मरो या इस प्रतियोगिता से बोरिया बिस्तर बांध जाओ. तर निश्चितच स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आता मात्र सुरेख चेंडू गोलंदाजाकडून गल्ला जातोय, सरळ टाकला जातोय, मात्र याही चेंडूवर उत्तर नव्हतं. फलंदाज सागर याच्याकडे. सलगचे 2 चेंडू निर्धाव गणल्यानंतर धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा रखडलेली दिसते, ती 6 धावा. खाली क्षेत्रात चेंडू ढकलला गेला, 2 धावांसाठी प्रयत्न केले जात आहेत व सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानात पाहायला भेटते सागर व ओमकार याच्या माध्यमातून. मात्र या प्रकारचे फटके हे जय हनुमान उत्तर गावठण संघासाठी तितकंच डोकेदुखी ठरणार नाही. मात्र एकेरी दुहेरी धावाने आता मात्र मैदानात थोडस दडपण वाढेल. ते फलंदाजी करणाऱ्या आवळेश्वर तांबळवाडी संघावर. धावसंख्या पाहायला भेटते 2 धावाने, 8 धावा या धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मात्र हा पाठलाग करताना एक चांगले फटकेबाजीची अपेक्षा असेल आणि त्या फटकेबाजीसाठी सन्माननीय महेंद्रजी पाताडे यांच्याकडून बक्षिसांची खैरात आहे. मात्र ते मोठे फटके दुरावले जात आहेत. आता मात्र खराब चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडू तर मारण्याजोगा होता, चेंडू जर टोलावण्यासारखा होता. मात्र बॅगच्या रडारमध्ये, बॅगच्या पट्ट्यामध्ये हवा तसा चेंडू आला नाही. एकच धाव घेणं सोपस्कार मानतायत दोन्ही फलंदाज. 2 षटकाची सांगता होते आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला भेटते आवळेश्वर तांबळवाडी संघाची 38 धावांचा पाठलाग करताना जय हनुमान उत्तर गावठण संघाच्या विरोधात 9 धावा. 2 गडी बाद होत आहेत. एका बाजूने बाद झाला तो बाळकृष्ण कदम व बंड्या तोरसकर, हे 2 फलंदाज स्वस्तात माघारी परतले आणि त्यानंतर डाव सावरताना पाहायला भेटतायत ते मैदानात ओमकार व त्याच्या साथीला सागर आईर. आता मात्र पाहूया 3रं षटक. हे महत्वाचं षटक असेल या सामन्यामध्ये, कारण की या षटकावर सामन्याचे चित्र, सामन्याच्या नजरा पूर्णपणे असतील. कारण की या षटकात जर धावा आल्या 15 ते 20 धावा आल्या तर निश्चितच आवळेश्वर तांबळवाडी संघ या धावांचा पाठलाग करेल. मात्र या षटकात जर कमी धावा आल्या तर मात्र आवळेश्वर तांबळवाडी संघ कुठेतरी बॅकफुटवर जाईल. मात्र पाहूया 3रं षटक आता येण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या ठीक उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय मिस्टर संकेत सावंत. मात्र सागरला आता मात्र गिअर बदलावा लागेल. आता मात्र करो या मरो या इस प्रतियोगिता से बाहर हो जाओ. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र बॅट व चेंडूचा संपर्क हवा तसा होत नाही आहे. एकेरी धाव तर मिळते आहे, मात्र या नामामात्र एकेरी धावेने धावसंख्येत तर भर पडेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते आहे. धावसंख्या ही दुहेरी अंकात प्रवेश करताना दिसते आहे. 10 धावा या धावफलकावर. 38 धावांचा पाठलाग करताना 3ऱ्या षटकामध्ये म्हणजे कुठेतरी रोखला गेलाय, कुठेतरी लगाम ओढला गेलाय तो फलंदाजीमध्ये. मात्र गेअर बदलावे लागतील. आता मात्र ओमकार याला पर्याय नाही आहे, त्यामुळे हात हे खोलावेच लागतील आणि मोठ्या फटक्यांची गरज, नितांत गरज असेल सामन्यामध्ये. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, एकदा तुझी तर एकदा माझी. आज झुकायचं किंवा झुकवायचं असा मनोमन इरादा असेल तो दोन्ही संघांकडून. मात्र ते शर्तीचे प्रयत्न करणे गरजेचं मैदानामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मात्र थोडासा फ्लंबर होतोय. क्षेत्ररक्षक सुशांत पाताडे आपल्याला मिड विकेटच्या दिशेने पाहायला भेटला. 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल दिसेल. धावसंख्या पाहायला भेटते ती धावफलकावर 12 धावा, 1 डझन धावा. आता मात्र मोठे फटके गरजेचे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये कुठेतरी आणून ठेवेल तो आवळेश्वर तांबळवाडी संघाला. आकुट टप्प्याचा चेंडू होता. मात्र या आकुट टप्प्याच्या चेंडूवर ओमकारच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा तो दम दिसत नाही आहे. एकेरी धावा घेतोय आणि स्ट्राईक मात्र चेंज होते आहे.
मात्र सागरला कुठेतरी आता मात्र आक्रमण करावं लागेल. सागरकडे ती क्षमता आहे, मात्र सागर सुद्धा मैदानात थोडासा धावांसाठी झुंजतोय, धावांसाठी रखडतोय. मात्र पाहूया आता मात्र हात हे खोलावेच लागतील तरच या सामन्यामध्ये कुठेतरी अवेश्वर तांबळवाडी संघ जीवित राहील, नाहीतर जय हनुमान उत्तर गावठण संघाने सिकंजा कसलाय निश्चितच, काय यामध्ये प्रश्नच नाही आहेत. सुरेख चेंडू, मात्र एक साधा सोपा झेल यष्टीरक्षक विकास पाताडे याच्या हातातून अलगदचा निसटतोय. जीवदान मिळतंय बहुधा फलंदाज सागर आईर याला, मात्र धाव घेण्याचा कुठलाही संभव नाही. चेंडू जातोय तो टिंब चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 13 धावा, 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. ना कुछ तेरा ना कुछ मेरा. आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पाहायला भेटतोय. स्क्रीनवर क्षेत्ररक्षक आला प्रफुल्ल परब, चेंडूची फेकी केली, मात्र थोडीशी खराब फेकी पाहायला भेटली. फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र जी फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने पाहिजे होती ती फेकी कुठेतरी कमी पडते. आता मात्र धावसंख्या पाहायला भेटते. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा. यश पाताडे याच्या झेलसाठी सन्माननीय बाळू पाताडे उत्तर गावठण, शांताराम पाताडे बाळू पाताडे यांच्याकडून 500 रुपये व केदार याच्या गोलंदाजीसाठी बाळू पाताडे यांच्याकडून 500 रुपये. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला भेटतोय, मात्र फटक्यात पाहिजे तसा दम नव्हता. नाणेफेकीसाठी या दोन्ही संघ यानंतरचा सामना होतोय. मार्कादेवी जांभूळवाडी बनाम त्यांच्या विरोधात भोगले पारकरवाडी धुमाळवाडी या दोन संघांमध्ये सामना होतोय. चला दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी प्लीज फास्ट, लगेच या सटकनिया आणि पटकनिया मैदानात पाहायला भेटते आहे. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ आयोजित नाग सावंतवाडी चॅम्पियन ट्रॉफी, नाईट क्रिकेटचा थरार, नाईट क्रिकेटचा रणसंग्राम, याची देही याची ओळा, काय स्पर्धा होते आहे. आणि या स्पर्धेला सर्व प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद मिळतोय. कासाडे गावातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं या अपेक्षेने ही भरवलेली स्पर्धा संजय देसाई असतील, अतुलजी सावंत असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही आपल्याला नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा कासाडे गाववाडी मर्यादित, म्हणजे कासाडे गावातील प्रत्येक खेळाडूला आपला दर्जेदार खेळ दाखवण्याचा एक सुवर्ण संधी या मंडळाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटतोय. नाणेफेक उडवली जाते आहे. या पुढील सामन्याची सन्माननीय संजय पाताडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते. आता मात्र 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर प्रफुल्ल परब. पहिला चेंडू तर टिंब चेंडू गणला जातोय. नाणेफेक होते आहे. 2 कर्णधार आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर संन्माननीय संजयजी पाताडे यांच्या शुभ हस्ते. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला भेटेल, चेंडूची फेकी करेल केदार पाताडे क्षेत्ररक्षक पाहायला भेटला. दुसरी धाव घेण्याचा आतागाई प्रयत्न आणि या आतागाई प्रयत्नाच्या नादात गाव फिरून इलो आणि हुमऱ्या कापटून मेलो. जावं लागेल डगआउटच्या दिशेने. अजून एक विकेटची पतन होते, जावं लागतंय सागर आहिर याला डगआउटच्या दिशेने. मात्र जाता जाता ऐकून जा सुमधुर संगीत डीजेच्या स्वरूपात. संधी अजून एक चालून येते आहे. गुरु पाताडे मैदानात आल्या आल्या त्याच्यावर बक्षिसाची खैरात होते आहे. गुरु पाताडेने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जर षटकार खेचला तर सन्माननीय संजय पाताडे गुरुजी यांच्याकडून 500 रुपये आणि जर गुरुचा विकेट जर पहिल्या चेंडूत क्लीन बोल्ड केलं तर गुरुचा विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला म्हणजे प्रफुल्लला 500 रुपयाचं इनाम सन्माननीय संजय पाताडे गुरुजी यांच्याकडून लागू होतोय. पाहूया मैदानात नेमकं काय घडतंय.
आता मात्र मोठा फटका कव्हरच्या दिशेने पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र 2 धावा तर रोखू शकत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. बॅकअप करतोय यश पाताडे आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक 2 धावा तर मिळत आहेत मात्र दुहेरी धावाने काहीसा फरक पडणार नाहीये. कारण की या सामन्याचं चित्र आता मात्र स्पष्ट दिसत आहे की या सामन्यामध्ये कुठेतरी सापळा जो रचला गेला जय हनुमान उत्तर गावठण संघाकडून शिकंजा कसला गेला तो आता मात्र फास अजून आवळला जातोय. तो आवळेश्वर तांबवाडी संघासाठी सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर दिसतोय. मोठा फटका मारण्याचा मनोमन इरादा पाहायला भेटला मात्र या इराद्यामध्ये मात्र नाकव्याप होतोय. फलंदाज गुरु पाताडे असफल होतोय. यश तर मिळत नाही आहे. धावसंख्या तर आपल्याला कुठेतरी रुसून बसल्यासारखी दिसते. 19 धावा 38 धावांचा पाठलाग करताना पुरतं नामोहरण ठरते आहे ती फलंदाजी आवळेश्वर तांबळवाडी संघाची. सुरेख चेंडू पडल्यानंतर ऑफ स्विंग होतोय आणि निश्चितच या चेंडूवर फक्त गुरुपाताडे सन्मान देण्याचं काम करतोय. एकेरी धाव मिळते आहे आणि एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. 20 धावा या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे एक चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 18 धावांची गरज. असंभव असं लक्ष सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर गेलाय तो आवळेश्वर तांबवाडीचा संघ. एक चेंडू आणि 18 धावा कधीच होऊ शकत नाही आहे. मात्र मैदानात जर अजुबा झाला मैदानात जर करिश्मा झाला तरच सामना हा आवळेश्वर तांबवाडी संघ जिंकेल. मात्र सामन्याची औपचारिकता या एका चेंडूने समाप्त होतोय. इथे मात्र सामना आरामातरित्या आपल्या खिशामध्ये टाकतोय तो जय हनुमान उत्तर गावठण संघ दिमागदार विजय संपादन करतोय आणि आवळेश्वर तांबवाडी संघाचं या स्पर्धेदरम्यान या सामन्यादरम्यान मात्र आव्हान संपुष्टात येतंय. तर विजेत्या संघाचं अभिनंदन सन्माननीय डॉक्टर जांबिलकर यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी आमच्या या नागसावंतवाडी क्रीडा मंडळ चॅम्पियन ट्रॉफीसाठी डॉक्टर जांबिलकर यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी येते. ग्रामपंचायत सदस्य जयवंती जमदाडे यांच्याकडून 1000 रुपये. घाडीदादा यांच्याकडून 2000 रुपये. यांच्याकडून 2000 रुपये. रमा घाडी यांच्याकडून 1000 रुपये. संतोषजी पारकर माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून 10,000 रुपये. तर कृपया यश पाताडे संदीप रॉय यांच्याकडून सुद्धा 2500 रुपयाची देणगी आलेली आहे. यश पाताडे कृपया